महा-टी-ई-टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेमधील महत्त्वाचा विषय असणारा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, ज्याला आपण CDP म्हणतो, त्या CDP या विषयाचं महत्त्व येणाऱ्या परीक्षेसाठी महा-टी-ई-टीसाठी अत्यंत जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हमखास TET परीक्षेसाठी पास करून देणारा विषय किंवा कायम विद्यार्थ्यांना अडगळीचा ठरणारा हा विषय आपण या ठिकाणी इथं पाहतो आहोत. आणि त्या TETच्या परीक्षेमधील एक अभ्यासक्रम जो आहे, त्या अभ्यासक्रमातील पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, त्यामधील अध्ययन प्रक्रिया आजच्या या सेशनच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्याच्यावरती येणारे प्रक्रिया ज्या आहेत, त्याच्यावरती येणारे प्रश्न आहेत, ते कशा पद्धतीने विचारले जातात, त्याच्या व्याख्या काय असतात आणि त्याला प्रभावित करणारे घटक यावरती हमखास प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. चला, माझा आवाज क्लिअर का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. चला, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू, सर्वांचं स्वागत आहे. चला, पटपट कमेंट करायच्यात. सर्वांनी एकदा लिंक शेअर करायची आहे. तुमच्या सर्व जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील त्याच्यावरती लिंक शेअर करायची आहे. लगेच आपण आपल्या सेशनला काय करूया, सुरुवात करून देऊया. चला, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला, भाग्यश्री मॅडम, आफरीन मानो मॅडम, चला सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. पटपट सर्वांनी जॉईन करायचंय. चला, आवाज क्लिअर आहे का एकदा सांगायचंय. आवाज क्लिअर आहे का? ठीक आहे, करूया सुरुवात. येस, ऑल क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. चला, मग आज आपण या ठिकाणी काय करूया, तर इथं लगेच सेशनला इथं सुरुवात करून देऊया. चला, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला आज जो टॉपिक इथं पाहणार आहोत आपण, तो टॉपिकचं नाव जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे, तर अध्ययन प्रक्रिया. ठीक आहे, कोणता टॉपिक पाहतोय आपण, अध्ययन प्रक्रिया. यालाच आपण काय म्हणतो, तर लर्निंग प्रोसेस आपण म्हणतो. बघा, लक्षात ठेवायचं, लर्निंग प्रोसेसवरती आपल्याला प्रश्न विचारलेले हमखास लक्षात येऊन जातील. ठीक आहे. चला, पटपट सगळ्यांनी लवकर जॉईन करत चला बरं का. हॅलो सर, व्हेरी गुड इव्हनिंग. ठीक आहे, चला करूया सुरुवात. मग बघा, इथं जर बघितलं या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया, आज आपण हा टॉपिक या ठिकाणी इंट्रोड्यूस करतोय, पाहतो आहोत. चला, मग याच्या थोडक्यामध्ये सुरुवातीला त्याची व्याख्या नेमकी काय आहे, त्याचं स्वरूप काय असतं, त्याला प्रभावित करणारे घटक कोणते असतात, हे इथं पाहणं क्रमप्राप्त असतं. ठीक आहे. तत्पूर्वी महा-टी-ई-टीची बॅच जी 16 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ठीक आहे, 16 फेब्रुवारीपासून सुरू आहे. त्याचेच डेमो लेक्चर्स या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, गणित, भूमिती, मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, सामान्य विज्ञान आणि हिंदी, हे सगळे विषय हिंदी सहित असणार आहे. बघा, ठीक आहे. कृष्णा चौरसिया सर आपल्याकडे हिंदी हा विषय अगदी जबरदस्त पद्धतीने शिकवतात. तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, लेक्चर जस्ट चालू झाला. यस, अगदी बरोबर आहे, जस्ट सुरू झालेलं आहे. फक्त विनंती करत चालेल की 7 वाजता उपस्थित राहायचंय आणि सर्व फ्रेंड्सला एकदा लिंक सुद्धा शेअर करत चालायची आहे. ठीक आहे. चला सर, 2 मार्चला रविवारी असणार आहे. रविवारी आपण या ठिकाणी मॅरेथॉन घेणार आहोत. ठीक आहे, दिवसभर, त्यामुळं सर्वांनी तयार राहायचंय त्या सेशनसाठी सुद्धा. ठीक आहे. चला, मग बघायचंय आज इथं पहिला आहे अध्ययन प्रक्रिया. आता लक्षात ठेवायचं की अध्ययन आणि अध्यापन याच्यामध्ये आपल्याला नेमका गोंधळ कायम होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. अध्ययन आणि अध्यापन. मग अध्ययन म्हणजे काय आणि अध्यापन म्हणजे काय, हे जेव्हा आपल्याला या ठिकाणी समजेल तेव्हाच पुढे आपल्याला जाता येईल. बरोबर. अध्ययन म्हणजे काय, तर जे मी करतोय, जे तुम्ही करताय. बरोबर. इथं 2 प्रोसेस आहेत, 2 लोक व्यक्तिमत्व या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या समोर, नाही का. मग तुम्ही जी प्रोसेस करता आहात सध्याच्या घडीला, ती काय झाली, तर या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया झाली. आणि मी जे करतो आहे ती काय झाली, तर या ठिकाणी इथं अध्यापन प्रक्रिया झाली. मग आपल्याला आजच्या या सेशनच्या माध्यमातून काय करायचंय, अध्ययन प्रक्रिया म्हणजे तुम्ही जे करत आहात त्याच्यावरती येणाऱ्या प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. अध्ययन म्हणजे शिकवणे. यस, अगदी बरोबर आहे. शिकणे. यस, अगदी बरोबर आहे. अध्ययन म्हणजे काय, तर शिकणे. आणि अध्यापन म्हणजे काय रे, अध्यापन, तर याचा अर्थ असा असतो शिकवणे.
बरोबर, लक्षात ठेवायचंय. इथं अध्यापनाचा अर्थ होतो, लक्षात ठेवायचं, टीचिंग. टीचिंग आणि शिकणे म्हणजे अध्ययनचा अर्थ काय होतो तर लर्निंग. ठीक आहे, हे सोपे शब्द याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत असतात. बरोबर, मग इथं जर बघितलं पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्हीही पेपरमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, अगदी बरोबर आहे. मग इथं एखाद्या प्रसंगामुळं अथवा म्हणजे याची शास्त्रीय व्याख्या ओव्हरऑल कशा पद्धतीनं करण्यात आली आहे ते समजून घ्या. एखाद्या प्रसंगामुळं अथवा अध्यापनामुळं म्हणजे टीचिंगमुळं व्यक्तीच्या वर्तनामध्ये होणारा कायमस्वरूपी बदल. लक्षात ठेवायचं, इथं वर्डिंग महत्वाचे असतात बरं का. इथं या ठिकाणी काय म्हटलंय, कायमस्वरूपीच बदल झालेला पाहिजे. ठीक आहे, कशामुळं, एखादा प्रसंग असेल म्हणजे आपल्याला एखादा अपमान झालाय कधी, मग त्यामुळे आपल्याला त्याच्यामधून शिकायला मिळतं आणि आपण आपल्या मार्गाला कायमस्वरूपी आपल्या व्यवहारामध्ये आपल्या वर्तनामध्ये बदल करून घेतो. बरोबर, दुसरी गोष्ट कुणी शिकवल्यामुळं, बरोबर, म्हणजे कुणीतरी काय केलेलं आहे, अध्यापन केलं आणि त्या अध्यापनाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळा या ठिकाणी जो अध्ययनार्थी असतो त्याच्या वर्तनामध्ये बदल होतो आणि त्या बदलाला, कायमस्वरूपी झालेल्या बदलाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर अध्ययन असं म्हटलेलं आहे. हे सुद्धा या निमित्तानं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवा. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ठीक आहे, चला दुसरी, अनुभवांद्वारा व्यवहारातील होणाऱ्या परिवर्तनालाच इथं काय म्हटलं जातं, शिकणे किंवा या ठिकाणी अध्ययन असं म्हटलं जातं, लर्निंग असं म्हटलं जात असतं. बरोबर, डेली टू डेली जेव्हा आपण जीवन जगतो आहोत, ते जीवन जगत असताना आपल्या वर्तन करत असताना आपल्याला जे काही अनुभव येतात आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून जे आपल्या वर्तनामधील बदल होत जातात. जसं की बघा, आपण जेव्हा लहान असतो, लहान म्हणजे कितवी या ठिकाणी अगदी 2-3 वर्षाचे आहोत आणि 2-3 वर्षाचे असताना आपल्याला चुलीमध्ये काहीतरी लाल दिसतं आणि लाल दिसल्यानंतर आई काय म्हणते, तिकडे जाऊ नको. आईला माहिती आहे ते काय आहे, धोकादायक आहे. पण या ठिकाणी काय होतं, आपण तिकडे जात असतो, लहान बाळ ते तिकडे जात असतं. जेव्हा त्याला अनुभव काय येतो, तिथं जातं आणि त्याला बसतो चटका. चटका बसल्याबरोबर ते काय म्हणतं, हा म्हणजे त्याला कळतं की इथं काहीतरी धोकादायक आहे आणि धोकादायक आहे म्हणजे त्याच्या वर्तनामध्ये तिथून पुढे ते बाळ जे आहे त्या विस्तवाकडे जाणार नाही, त्या आगीकडे जात नाही. म्हणजे त्याच्या वर्तनामध्ये आता काय झाला, कायमस्वरूपी बदल झाला. पण कधी तर वर्तनामध्ये त्याचा काय झाला, याला या ठिकाणी व्यवहार करत असताना, वागत असताना त्याला आला अनुभव आणि अनुभवातून त्याला त्याच्या वर्तनामध्ये काय झाला, बदल जो कायमस्वरूपी होता त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अध्ययन असं म्हटलेलं आहे. बरोबर, लहान बाळ जेव्हा विस्तवाकडे गेलं किंवा तव्याकडे गेलं, कारण आपल्याला माहिती आहे की लहान बाळक जे गडद दिसणाऱ्या वस्तू असतात त्याच्याकडे आकर्षित होतं बघा. ठीक आहे, आणि मग त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला कळतं की इथं काहीतरी धोकादायक आहे. त्याला पूर्णपणे कळणार नाही, पण त्याला त्या ठिकाणी काय होतं तर थँक्यू. ठीक आहे, चला अगोदर कंटेंट घेऊया, कंटेंट वरती या ठिकाणी फोकस करूया. ठीक आहे, याच्यावर थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या, लाईक करून टाका सेशनला. बरोबर, मग याला म्हणायचं इथं काय, अध्ययन प्रक्रिया. मग याच्या काही मानसशास्त्रज्ञांनी, काही अध्यापन शास्त्रामधले जे काही तज्ज्ञ व्यक्तिमत्व आहेत त्यांनी याच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि त्या व्याख्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात बघा. ठीक आहे, मग आता आपण समजून घेऊया. बघा, इथं जर बघितलं तर गिलफोर्ड, ठीक आहे, गिलफोर्ड जो आहे त्यानं या ठिकाणी त्यांनी इथं काय केलेली आहे, व्याख्या केली आहे, अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय, लर्निंग होय. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, इथं जर बघितलं ना गिलफोर्डचा म्हणजे ह्या ज्या व्याख्या असतात ना, कायम लक्षात ठेवायचं, कीवर्डच्या माध्यमातून लक्षात ठेवावे लागतात, नाहीतर तुम्हाला सगळ्यात सेमच वाटतात. कीवर्डच्या माध्यमातून कशा लक्षात ठेवायच्या. आता गिलफोर्डनं जी व्याख्या दिलेली आहे, गिलफोर्ड यांनी जी व्याख्या दिलेली आहे ती जर बघितली तर वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारा बदल. बरोबर, म्हणजेच काय तर लर्निंग किंवा या ठिकाणी आपण म्हणूया अध्ययन म्हणजे शिक्षण आहे. बरोबर, लक्षात ठेवायचं, वर्तनामध्ये हळूहळू हा शब्द इथं महत्वाचा आहे गिलफोर्ड यांच्या व्याख्येमध्ये. ठीक आहे, दुसरं गेट्स यांच्या व्याख्येनुसार काय म्हटलेलं आहे बघा, अनुभवाद्वारे व्यवहारात किंवा वर्तनात होणाऱ्या बदलासच शिकणे किंवा अधिगम असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, शिकणे किंवा अधिगम असं म्हटलं जातं म्हणजे लर्निंग असं म्हटलं जातं आहे. ठीक आहे, कोणाची व्याख्या आहे तर गेट्स यांची. यांचं म्हणणं काय तर अनुभवाद्वारा, यांनी काय म्हटलं होतं, अनुभूतीद्वारा. लक्षात घ्या, हे समानार्थी शब्द आहेत.
हे एकमेकांसाठी वापरले जाणारे समानार्थी शब्द आहेत, पण त्या शब्दांवरून आपल्याला काय करावं लागणार आहे, तर या व्याख्या लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. यांचं म्हणणं अनुभूतीद्वारा, अनुभूती येणं म्हणजे काय, तर अनुभव येण्याची प्रक्रिया. ठीक आहे. आणि यांचं म्हणणं काय, तर डायरेक्टली अनुभवाद्वारा व्यवहारामध्ये किंवा वर्तनामध्ये होणाऱ्या बदलासच इथं या ठिकाणी काय म्हटलंय, शिकणे किंवा अधिगम असं म्हटलेलं आहे. आणि गार्डनर मर्फी यांची जी व्याख्या आहे ती काय आहे, शिकणे किंवा अधिगम शब्दात वातावरणासंबंधी आवश्यकतांच्या पूर्तीसाठी वर्तनात होणारे सर्व प्रकारचे बदल सम्मिलित आहेत. म्हणजे या ठिकाणी यांनी जी व्याख्या केली आहे ती काय सांगितलेली आहे, तर बघा, शिकणे किंवा अधिगम या शब्दामध्ये कशाचा समावेश होतो असं त्यांनी सांगितलंय. मग प्रश्नही तुम्हाला त्याच पद्धतीचा विचारला जाईल बघा. ठीक आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. अगोदर इकडं लक्षात घ्या. ठीक आहे. शिकणे किंवा अधिगम या शब्दामध्ये वातावरणासंबंधी आवश्यकता, ज्या आजूबाजूचा आपला या ठिकाणी परिसर आहे किंवा जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या ज्या काही आवश्यकता आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी वर्तनात केले जाणारे बदल यांचा समावेश हा कशामध्ये आहे, तर शिकणे किंवा अधिगम या शब्दामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय किंवा अध्ययनामध्ये असलेला या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही बघा ना, आपण समायोजन म्हणतो, बरोबर, एखाद्या वातावरणासोबत जुळवून घेण्याची प्रक्रिया, बरोबर आहे का नाही. मग इथे काय सांगितलं की वातावरणाला ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, जसं की आपण म्हणूया आता बघा, वाळवंटामध्ये राहत असणारा उंट प्राणी आहे, तो त्या वाळवंटाच्या वातावरणासोबत कशा पद्धतीनं समायोजन करतोय, तर त्याच्यामध्ये शक्ती निर्माण झालेल्या आहेत नैसर्गिक दृष्ट्याच की त्याला पाणी कमी लागतं किंवा त्याच्या शरीरामध्येच पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे, बरोबर. म्हणजे त्यानं काय केलेलं आहे, वातावरणासंबंधीच्या आवश्यकतांची पूर्तता केलेली आहे. आणि याच पूर्ततेला या ठिकाणी काय म्हटलंय, किंवा त्या पूर्ततेनुसार वर्तनामध्ये जे बदल होतात त्या बदलांनाच या ठिकाणी काय म्हटलंय, शिकणे किंवा अधिगम अशा प्रकारची व्याख्या गार्डनर आणि मर्फी यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे. दुसरी व्याख्या बघा पुढे, वुडवर्थ यांचं काय म्हणणं आहे, कोणतीही अशी क्रिया जी व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट, त्याच्यामध्ये त्याला या ठिकाणी मॅटर करणार नाहीये, त्या निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, कोणतीही अशी क्रिया जी व्यक्तीच्या विकासास सहाय्यभूत होते, त्याच्या वर्तमान व्यवसाय व अनुभवात भिन्नता निर्माण करते, तिलाच शिक्षण असं म्हणतात किंवा अध्ययन असं म्हणतात. मग यांनी काय सांगितलं बघा या ठिकाणी, व्यक्तीच्या विकासास सहाय्यभूत होणाऱ्या व त्याच्या वर्तनामध्ये किंवा वर्तमान व्यवसायामध्ये किंवा अनुभवामध्ये भिन्नता निर्माण करते, वेगळेपण. म्हणजे आज एक वर्तन होतं, उद्या वेगळं असणार आहे, त्याच्यामध्ये जी काही भिन्नता, वेगळेपण निर्माण करणारी जी काही या ठिकाणी प्रोसेस असेल त्यालाच इथं काय म्हटलं आहे, शिक्षण म्हटलेलं आहे, बरोबर आहे का नाही. लहानपणी आपण ऐकत आलेलो असतो की महात्मा गांधीजी यांनी असहकार चळवळ थांबवल्यावर तेव्हा स्वातंत्र्य मिळालं असतं. महात्मा गांधींचं चुकलं गड्या, बरोबर का नाही. लहानपणापासून ऐकत आलोय, महात्मा गांधींची आपण चूक काढत आलेलो असतो. पण जेव्हा त्यांच्या संबंधामध्ये आपलं वाचन आपण वाढवतो आणि आज जो आपण या ठिकाणी थोडकं ज्ञान घेतलं होतं त्याच्यामध्ये भर पडते आणि आपल्याला कळतं की जेव्हा असहकार आंदोलन सुरू होतं तेव्हा महत्वाचा होता तो लोकसहभाग, आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला कळते की नाही गड्या, याला कुठंतरी अहिंसक वळण असल्या कारणानंच या लोकसहभागानं ही चळवळ मोठी झाली. आणि मग तेव्हा कळतं की महात्मा गांधीजी यांनी अहिंसेचं तत्व का वापरलं, जेणेकरून लोकसहभाग या ठिकाणी याच्यामध्ये वाढवा, कोणालाही जीव देवासा वाटत नसतो, बरं का, लक्षात ठेवा. आणि मग इथं जीव देण्याचे चान्सेस नाहीत, जीव जाण्याचे चान्सेस नाहीत, हे जेव्हा लोकाला कळलं, अहिंसा तत्व कळलं, तेव्हा हा लोकसहभाग या चळवळीमध्ये वाढला. आणि म्हणून आपल्याला कळतं की चौराचौरीची घटना ही चुकीची होती, कारण त्यावेळी या ठिकाणी काय झालेलं होतं की हे हिंसात्मक वळण या अहिंसात्मक चळवळीला लागलं, आणि तेच जर पुढे राहिलं असतं तर लोकांचे नाहक जीव गेले असते, आणि जीव गेल्यामुळं या चळवळीला व्यापक रूप आलं नसतं. हे जेव्हा आपल्याला कळतं, आपल्या वर्तनामध्ये बदल झालेला दिसतोय.
आज जे आपलं या ठिकाणी वर्तन होतं त्या वर्तनामध्ये या ठिकाणी बदल झाला, त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इथं वुडवर्थ यांनी अध्ययन असं म्हटलेलं आहे. बघा, भिन्नता निर्माण झाली ना आपल्या विचारामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये, आपल्या विचारामध्ये भिन्नता निर्माण झाली, बदल निर्माण झाला, त्यालाच या ठिकाणी वुडवर्थ यांनी काय म्हटलंय, इथं शिक्षण म्हटलेलं आहे, अध्ययन असं म्हटलेलं आहे. क्रो आणि क्रो यांचं म्हणणं काय, क्रो यांचं म्हणणं काय, शिक्षण म्हणजे सवयी, ज्ञान आणि अभिवृत्तींचे अर्जन म्हणजे काय, आत्मसात करण्याची प्रक्रिया. अर्जन म्हणजे काय, तर आत्मसात करण्याची प्रक्रिया. लक्षात ठेवायचंय. बघा मग आता, शिकणे म्हणजे काय, सवयी, ज्या सवयी असतात, जन्मल्याबरोबरच सगळ्या सवयी लागतात का, नाही. सवय आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधून कोणीतरी सांगण्याच्या प्रक्रियेतून या ठिकाणी लागत असतात, बरोबर का नाही. म्हणून इथं काय आहे, सवयी, ज्ञान आणि अभिवृत्ती म्हणजे काय, आपण त्याला या ठिकाणी वृत्ती, आपल्या वेगवेगळ्या वृत्ती असतात. कोणी रागीट असतो, कोणी अजून शांत स्वभावाचा असतो, कोणी आतल्या गाठीचा म्हणतात. बघा, त्या सगळ्या अभिवृत्ती झाल्या. त्या अभिवृत्तीचं अर्जन म्हणजेच काय, तर या ठिकाणी शिकणे होय. अशा प्रकारची व्याख्या क्रो यांनी केली आहे, क्रो यांनी केलेली आहे. ठीक आहे, चला लक्षात घ्यायचंय. समजतंय का, फक्त एवढंच मला सांगा, आहे का नाही. त्याच्यानंतर आहे पील यांची व्याख्या. व्यक्तीने स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजे अध्ययन होय. आजूबाजूच्या त्याच व्यक्तीच्या त्याच्या स्वतःच्या वातावरण जे आहे, त्याचा स्वतःचा जो काही परिसर आहे, त्या परिसरात म्हणजे स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःचं जे काही वातावरण बदल होतोय त्याच्यानुसार स्वतःच्या कृतींमध्ये, स्वतःच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजेच अध्ययन होय. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी काय केली आहे, पील यांनी केली आहे. बरोबर, स्वतःच्याच परिसरात जी काही परिसरासाठी अनुकूलन करण्यासाठी आपल्याला जे काही बदल करावे लागतात, त्या बदलांनाच इथं अध्ययन असं म्हटलेलं आहे. बरोबर, कोणी म्हटलेलं आहे ते तर लक्षात ठेवायचंय. यस, प्राप्त करणे किंवा संग्रह करणे, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, मग हे पील यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर बघा, नॉर्मलियन मन, अध्ययन या प्रक्रियेद्वारा आपल्याला वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल घडून येतो. ठीक आहे, यांचं म्हणणं काय, कायमस्वरूपी बदल होईल. ठीक आहे, आपल्या कशामध्ये, आपल्या वर्तनामध्ये. मग तो बदल झालेला जो बदल आहे तो कधी जास्त असेल, कधी कमी असेल. अशा प्रकारचं म्हणणं कोणाचं आहे, नॉर्मल मन यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग त्यांचं म्हणणं काय, की वर्तनामध्ये जो बदल घडून येतोय तो कधी जास्त असेल, कधी कमी असेल, पण तो कसा असणार आहे, झालेला बदल हा कायमस्वरूपी असेल. त्यालाच या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी, इथं अध्ययन असं म्हटलंय. अध्ययन या प्रक्रियेद्वारा वर्तन कमी अधिक प्रमाणामध्ये परंतु कायमस्वरूपी बदलते. बरोबर, कधी कधी जास्त बदल होईल, कधी थोडाफार बदल होईल, आहे का नाही. 10 रुपये लाच घेत होता, दुसऱ्या दिवशी 5 रुपये घेतली, थोडा बदल झालाय, कायमस्वरूपी झालाय. पण तिथून पुढे तो 5 रुपयापेक्षा जास्त घेणार नाही. ही झाली कायमस्वरूपी झालेला बदल, पण तो कमी बदल झालाय. कधी कधी बंद करेल, मग तो या ठिकाणी तो बदल जो झालाय तो मोठा बदल झालाय. कमी अधिक प्रमाणामध्ये जो बदल झालाय तोच या ठिकाणी कायमस्वरूपी टिकला पाहिजे, त्याला इथं अध्ययन असं म्हटलं जाईल. सिगोल यांचं म्हणणं आहे, अनुभव मिश्रित वर्तन बदल म्हणजे अध्ययन होय. अनुभव मिश्रित वर्तन बदल म्हणजे जसे अनुभव आले त्या अनुभवाच्या माध्यमातून वर्तनामध्ये बदल केले गेले आणि त्यालाच या ठिकाणी काय म्हटलंय, अध्ययन म्हटलंय. ते कोणी, सिगोल यांनी, हे का नाही. तशा पद्धतीची जे काही या ठिकाणी व्याख्या आहेत त्यालाच आपण काय म्हणतोय, इथं अनुभव मिश्रित. आपल्याला जसे जसे अनुभव येत जातील संसारामध्ये किंवा आपण या ठिकाणी एकंदरीत परिसरामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं आपल्याला भेटत असतात, बरोबर. आणि त्यांच्यासोबत प्रत्येकासोबत ट्रीट करत असताना, वागत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. आणि मग वेगवेगळे जे अनुभव येतात त्या अनुभवांनाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, त्याच्यानुसार आपण आपल्या वर्तनामध्ये बदल करतो, बरोबर. त्याच्यानुसार आपण आपल्या वर्तनामध्ये बदल करतो. एखादं दिसताना खडूस दिसतं पण मनानं चांगलं असतं, मग आपण या ठिकाणी त्याला बघितलं, बरोबर थोडंसं दिसायलाच खडूस आहे, पण प्रत्यक्षपणे जेव्हा त्याच्यासोबत कम्युनिकेशन होतं तेव्हा कळतं की नाही रे, फक्त दिसायलाच खडूस आहे, खऱ्या अर्थानं हा चांगल्या मनाचा माणूस आहे. आपल्या अगोदरचं जे वर्तन होतं की दिसताना खडूस दिसतंय त्याच्यासोबत आपण कसं वर्तन करू, खडूसपणाचं वर्तन करू. पण जेव्हा प्रत्यक्षपणे त्याच्यासोबत संबंध येईल आपल्या वर्तनामध्ये बदल होईल, म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन बदल म्हणजेच अध्ययन होय. आपण नवीन गोष्ट शिकलो का नाही, बरोबर. सर मी टीईटी एक्झाम दिली होती पण 2 मार्कने गेली. हरकत नाही 100% पुढच्या टीईटीला तुम्हाला यश मिळणार हे 100% बरं का. ठीक आहे, लक्षात ठेवा. गॅरेट यांचं म्हणजे अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये
हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल. इथं महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, हेतुपूर्ण आणि टिकाऊ. टिकाऊ तर अगोदरच आहे म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे टिकाऊ, ठीक आहे. पण यांनी टिकाऊ स्वरूपाचे, हेतुपूर्ण ठरवून केलेला बदल. हेतुपुरस्सर केलेला बदल म्हणजे काय, ठरवून केलेला असणार आहे, ठीक आहे. मला याच्यासोबत असंच वागायचंय का, याच्यासोबत वाईट अनुभव आलाय, मी याच्यासोबत इथून पुढं असंच वागणार. हेतू पुरस्सर केलेला जो वर्तनातला बदल जो आहे त्यालाच या ठिकाणी काय म्हटलंय, तर इथं अध्ययन असं म्हटलेलं आहे. बरोबर, टिकाऊ स्वरूपाचा असेल तो कायमस्वरूपी असणार आहे, त्याच्यामध्ये पुन्हा बदल होणार नाही. अशा पद्धतीची एकंदरीत या ठिकाणी या व्याख्या आपल्याला थोडक्यामध्ये पाहायला मिळतात. बरोबर, मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप काय असतं. बरोबर, अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप नेमकं काय असतं. स्वरूपामध्ये याच्यामध्ये स्टेटमेंट बेसवरती प्रश्न येतो बरं का. अशा प्रकारच्या स्टेटमेंट वरती येणारा प्रश्न हा पेपर 2 मध्ये येणार आहे बघा, ठीक आहे. मग आता स्वरूप काय आहे तर बघा, एक साध्य आहे. साध्य म्हणजे अध्ययन प्रक्रिया ही ध्येयाप्रत जाणारी आहे. बरोबर, कोणतं तरी आपलं ध्येय असलं पाहिजे. एकतर मला नोकरी मिळवायची, एकतर मला ज्ञानार्जन करायचंय. ज्ञानार्जन करायचंय म्हणजे काय, मला हे शिकायची गोष्ट. आपण जेव्हा ड्रायव्हिंग स्कूल लावतो, काय आपलं ध्येय, आपल्याला 4 व्हीलर चालवता यायला पाहिजे, हे त्याचं ध्येय आहे. म्हणजे अध्ययन ही प्रक्रिया ध्येयाप्रत जाणारी आहे, कळतंय. बरोबर, किंवा लहान मूल जेव्हा आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये आपण घालतो किंवा ते शाळेमध्ये येतं, आल्यानंतर त्याचं ध्येय काय, तर आपल्याला अक्षर ओळख झालं पाहिजे. बरोबर, हे त्याचं या ठिकाणी ध्येय. काहीतरी ध्येय मनामध्ये घेतल्याशिवाय अध्ययन प्रक्रिया घडत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीसमोर एखादं ध्येय असतं आणि ते प्राप्त करण्यासाठी व्यक्ती काय करत असतो, शिकत असतो. म्हणजेच काय करत असतो, अध्ययन करत असतो. काहीतरी ठरवलेलं असतं. मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही काय ठरवलंय, की मला नोकरीला लागायचंय आणि माझ्या आई वडिलांनी केलेला संघर्ष तो मला या ठिकाणी सार्थकी ठरवायचा आहे. कुणाचं नोकरीला लागण्याचं टार्गेट असेल, कुणाचं माझ्या आई वडिलांची परिस्थिती बदलण्याचं टार्गेट असेल, ते ध्येय असणार आहे. ध्येयाप्रत घेऊन जाणारी जी काही प्रक्रिया आहे त्यालाच इथं म्हटलं जाईल अध्ययन प्रक्रिया, लर्निंग प्रोसेस. बरोबर, हे लक्षात ठेवायचंय. आणि साध्य असल्याशिवाय म्हणजे ते जे टार्गेट आहे ते टार्गेट असल्याशिवाय, काही ना काहीतरी टार्गेट आहे, ते टार्गेट असल्याशिवाय अध्ययन घडूच शकत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. मग अध्ययनाच्या संदर्भामध्ये खाली दिलेल्या विधानांमधून योग्य विधान निवडा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. बरोबर, लक्षात घ्या. खूप अभ्यास करून क्लास 1 अधिकारी व्हायचं. यस, अगदी बरोबर. ते काय असणार आहे, ध्येय आहे. बरोबर, आपण तेच म्हणतो ना मी तुम्हाला, काही ना काही क्लास 1 अधिकारी होऊन, बरं क्लास 1 अधिकारी होऊ सुद्धा हे सुद्धा ध्येय नसतं. कधी कधी काय कायचं असतं की मला माझ्या आई वडिलांचा संघर्ष सार्थकी लावायचा आहे, तर ते या ठिकाणी काय त्याचं ध्येय झालं. बरोबर, प्रेरणा. मग आता ध्येय आपण या ठिकाणी टार्गेट सेट केलं की मला काय व्हायचंय, तर शिक्षक व्हायचंय. शिक्षक व्हायचंय. मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी या ठिकाणी प्रेरणा आहे. मग अध्ययनासाठी प्रेरणा आवश्यक असते. त्याला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, मोटिवेशनची गरज असते. बरोबर, प्रेरणा आवश्यक असते. त्यामुळे व्यक्ती अध्ययन करण्यास उद्युक्त होतो. बरोबर, त्यानं टार्गेट ठेवलं की अध्ययन ठरवायचं आपल्याला, अध्ययन इथं शिक्षक व्हायचंय. मग शिक्षक का व्हायचंय, त्याच्यासाठी काहीतरी प्रेरणा असावी लागणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी मोटिवेशन असावं लागणार आहे. बरोबर, मग लक्षात ठेवायचं की त्यामुळे व्यक्ती काय होणार आहे, आणि जर मोटिवेशन नसेल तर ज्या प्रमाणामध्ये म्हणजे जेवढा प्रेरक मोठा, जेवढी प्रेरणा मजबूत, तेवढे या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया ही जास्त वेगाने होते. बरोबर, आणि जर प्रेरक नसेल, जर प्रेरणा नसेल तर काय होणार आहे, लर्निंग प्रोसेस ही तेवढ्या तीव्रतेने होणार नाही. म्हणजे हा तुमच्या एकंदरीत या ठिकाणी लर्निंग प्रोसेसला प्रभावित करणारा घटक आहे, बाह्य घटक आहे. त्याला आपण पुढे पाहूच की बाह्य घटक कोणते असतात आणि अंतर्गत घटक कोणते असतात. बरोबर आहे का नाही. मग ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि ती प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रेरणा देणारा ही अध्ययन प्रक्रियेचं एक स्वरूप तुम्हाला पाहता येईल. त्याच्यानंतर शोधात्मक हालचाल. आपल्याला या ठिकाणी प्रेरणा मिळाल्याच्या नंतर आपण ध्येय निश्चित केलं, प्रेरणाही मिळाली, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहोत, साध्याप्रत जाण्यासाठी योग्य मार्गाचा शोध सुरू होतो. बघा, आता आपण 4थीला असताना ठरवलेलं असतं की मला काय करायचंय, मला शिक्षक व्हायचंय. जेव्हा आपल्याला कळायला लागलं तेव्हा आपण ठरवतो मला शिक्षक व्हायचंय. मग त्याच्या मागची प्रेरणा काय असते की माझ्या आईवडिलांनी या ठिकाणी कष्ट केलेलं आहे, माझी परिस्थिती गरीब आहे, मला ती बदलायची आहे, त्याच्यासाठी ती प्रेरणा मिळालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी ध्येय हे निश्चित केलेलं असतं. बरोबर, ध्येय काय केलं, निश्चित केलं.
मग तिसरा टप्पा काय असणार आहे, तर या ठिकाणी शोधात्मक हालचाल. शिक्षक होण्यासाठी काय काय करावं लागतंय, मग आपण डीएड करणार आहे, बीएड करावं लागतं, डीएड करावं लागतं आणि त्याच्यानंतर टीईटी द्यावी लागते आणि मग नंतर टेट दिल्याच्या नंतर चांगले मार्क मिळून मग शिक्षक होता येतं. ही शोधात्मक हालचाल आपण त्याला म्हणतो. म्हणजे त्याच्यासाठी योग्य ती मार्ग जे आहे, योग्य तो वे जो आहे, तो वे या माध्यमातून या ठिकाणी काय होणार आहे, तर आपल्याला शोधावा लागणार आहे. आपण तो शोधतो. ठीक आहे सर, तुम्ही सामाजिक शास्त्र विषयासारखे मानसशास्त्र पण थँक्यू सो मच, थँक्यू. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. प्रेरणा मिळाल्याच्या नंतर आपण काय करतो, शोधात्मक म्हणजे जी टार्गेट ध्येय निश्चित केलंय त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग आपण शोधतो, आहे का नाही. मग ते झालं शोधात्मक हालचाल. ठीक आहे, आणि शोधात्मक हालचाल झाल्यानंतर आपण काय करतो, समायोजन. ध्येय अध्ययन करताना या ठिकाणी समायोजन साधणं हे फार महत्वाचं असणार आहे. बरोबर, समायोजन साधण्याच्या प्रक्रियामध्ये या ठिकाणी काय होतं, म्हणजे ही एक प्रोसेस महत्वाची आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येणार आहेत. कधी अपयश येणार आहे, कधी यश येणार आहे. टीईटी नापासू, टीईटी पास झाल्यानंतर पेपर 1 पासू, पेपर 2 राहिला जाईल, त्याच्यानंतर दोन्ही झाल्यानंतर अभियोग्यतेमध्ये कुठेतरी कमी मार्क येतील. या सगळ्या परिस्थितीचं आपल्याला या ठिकाणी इथं समायोजन करता आलं पाहिजे, लक्षात ठेवायचंय. बरोबर, हे महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर आहे आवर्तने. ठीक आहे, आवर्तन म्हणजे काय, तर विस्मरण टाळण्यासाठी केलेल्या अध्ययनाची उजळणी करणे गरजेचं असतं. म्हणजे जे काही बाह्य घटक असतात बघा, आवर्तनामध्ये काय काय येतं, कधी कोणीतरी तुम्ही रिव्हिजन करताय, रिव्हिजन करताना किंवा अध्ययन करत असताना येणारे अडथळे आपण म्हणूया. ठीक आहे, बाह्य अडथळे, बाह्य अडथळे. मग याच्यामध्ये काय काय येणार आहे, कधीतरी भोंगाच वाजेल, कुणीतरी येऊन डिस्टर्बच करेल, चल चहा प्यायला म्हणेलच. बरोबर, अशा पद्धतीच्या ज्या काही घटक असतात त्याला आपण आवर्तने म्हणतो. आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा अध्यापित केलेला किंवा आपण अभ्यासलेला जो घटक आहे तो विस्मरणामध्ये जाण्याची भीती असते आणि ते विस्मरण टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर इथं उजळणी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर, हे प्रामुख्यानं काय आहे, सर माझं बीएड चालू आहे. ओके, महत्वाची गोष्ट, चला अत्यंत चांगली गोष्ट आहे, चांगल्या पद्धतीनं करा. आणि बीएड करत असतानाच हा विषय चांगल्या पद्धतीनं करून घ्या. बीएड करत असताना जेव्हा हा विषय चांगला होईल तेव्हा पुन्हा भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या विषयाची वेगळ्या पद्धतीनं तयारी करायची गरज पडणार आहे. त्याच्यानंतर बघा मर्मदर्शन, याला आपण या ठिकाणी त्याचं कोर म्हणतो बघा. ठीक आहे, मर्म नेमकं आपण बघा बऱ्याच वेळा 2 प्रकारचे अध्ययनार्थी असतात. एक काय करतो, उचललं पुस्तक आणि पाठच करीसू, त्याला अर्थ त्याचा काय आहे, त्याचं म्हणणं काय, त्याचं या ठिकाणी एकंदरीत आशय काय आहे हे समजून न घेता फक्त पाठांतरावरती भर देणारा एक अध्ययनार्थी असतो आणि दुसरं त्याचा मर्म समजून घेणारा एक अध्ययनार्थी असतो, त्याचा अर्थ समजून घेणारा एक अध्ययनार्थी असतो. आणि जेव्हा अर्थ समजतो, त्याचं मर्म समजतं, तेव्हा कुठेतरी अध्ययन प्रक्रियेला अर्थ राहतो. अध्ययन प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीनं घडताना आपल्याला पाहायला मिळत असते. अध्ययन करताना अध्ययनातील मर्म जाणून घेणं हे महत्वाचं असतं आणि ते मर्म जाणून घेतल्यानंतर इथं काय होतं, ज्ञानप्राप्ती ही दीर्घकाळ टिकते. पाठांतर फक्त आणि फक्त जर रट्टा मारला तर ते पुन्हा तुमच्या विस्मरणामध्ये जाणार आहे. पण जर त्याचं तुम्हाला मर्म कळलेलं असेल, याचं म्हणणं नेमकं काय आहे, तेव्हा ते दीर्घकाळ तुमच्या मेंदूमध्ये राहणार आहे. बरोबर, तुमच्या एकंदरीत त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती जी आहे ती मर्म जाणून घेऊन केलेली ज्ञानप्राप्ती ही दीर्घकाळ टिकणार आहे, हे का नाही. लहानपणी जर अर्थ समजून घेऊन एखादी संकल्पना आपण शिकलो तर ती आयुष्यभर टिकून राहते. आणि फक्त पाठ केली तर, मला सांगा, 4थीच्या कालखंडामध्ये किंवा 3री-4थीला आपण असताना शब्द पाठ करत असतो आपण, त्यावेळी पाठ केलेले शब्द तुम्हाला आठवतात का बरं? नाही आठवणार का? त्याचा नेमका गाभा काय आहे, त्याचा अर्थ कसा लावायचा, कशा पद्धतीनं त्याचं या ठिकाणी म्हणणं आहे हे आपण समजूनच कधी घेतलं नाहीये. आपण आबा उठ, ABOUT, आबा उठ अशा पद्धतीने या ठिकाणी त्याला पाठ करत असतो. त्याचा अर्थ नेमका काय आहे, वाक्यामध्ये कशा पद्धतीनं वापरला पाहिजे हे मर्मच आपल्याला त्यावेळी समजलेलं नसतं आणि म्हणून त्या गोष्टी तत्कालीन कालखंडामधल्या विस्मरणामध्ये जातात. बरोबर का? घोकंपट्टीने या ठिकाणी ते साध्य होणार नाही. म्हणून वर्तनाची पुनर्रचना, ठीक आहे, वर्तनाची पुनर्रचना. शिकत असताना आपले अनुभव जसे वृद्धिंगत होत जातात, बरोबर, शिक्षण घेत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, शिक्षण हे फक्त आपल्या वर्गामध्ये घडत नाही, अध्ययन प्रक्रिया किंवा अध्ययन प्रक्रिया ही फक्त खोलीमध्ये न घडता ती बाह्य वातावरणाच्या माध्यमातून सुद्धा घडत असते, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि जेव्हा बाह्य वातावरणामध्ये परिसरामध्ये वावरत असताना वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात आणि आपल्या वर्तनामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्या वर्तनाची पुनर्रचना होत असते.
असतं की जसं मी आता तुम्हाला सांगितलं की महात्मा गांधीजी यांच्याबद्दल जो आपण लहानपणी विचार करत असतो 8वीच्या असताना, त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल अधिकची माहिती घेतल्यानंतर मग समजतं की ही असहकाराची चळवळ महात्मा गांधींनी थांबवून तत्कालीन कालखंडामध्ये किती योग्य निर्णय घेतलेला होता. बरोबर. 34चं काहीच का आठवत नाही? काहीच का आठवत नाही? कारण त्यावेळी फक्त आणि फक्त पाठांतरावरती या ठिकाणी भर दिलेला होता. त्याचं मर्म आपण कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नसतो, आहे का नाही? समजतंय? लक्षात घ्या. आणि मग इथं वर्तनाची पुनर्रचना, जसे आपल्या अनुभव वृद्धिंगत होत जातील, आपले अनुभव वाढत जातील, आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल. जसं की आपण भगवान गौतम बुद्धांच्या बाबत बोलूया, बरोबर, किंवा भगवान गौतम बुद्धांचे शिष्य असणारे अंगुलीमाल म्हणूया. अगदी या ठिकाणी म्हणायचं तर माणसं मारण्याचा विडा उचलणारं व्यक्तिमत्व अंगुलीमाल होते, पण भगवान गौतम बुद्धांच्या उपदेशानं वर्तनामध्ये एवढा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पुनर्रचना झाली आणि अगदी विरोधाभासी वर्तन त्यांनी या ठिकाणी स्वीकार पुढच्या काळामध्ये आपल्याला आठवण येतं. म्हणजे या वर्तनाच्या पुनर्रचनेचं सर्वोत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर ते म्हणजे आपल्या या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचे शिष्य अंगुलीमाल यांचं आपल्याला देता येईल बघा. ठीक आहे, लक्षात ठेवता येईल. बरोबर. चला मग हे योग्य कृतींचे संयोजन करतो कधी? तर ते जर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने वर्तनाची पुनर्रचना करता आली तर. ठीक आहे. चला, महाटीची या ठिकाणी उत्कर्ष जी बॅच आहे ती आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे, जॉईन करून घ्या. निश्चितपणे प्रत्येकाचे डेमो लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर. सामाजिक शास्त्राचंही बघितलेलं आहे, हिंदीचे सुद्धा आहेत बरं का, हिंदीचे सुद्धा व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर मराठीचे तर रात्री 10 वाजता असतं, 9 वाजता गणिताचं असतं, त्याच्यामध्ये भूमिती सुद्धा घेतलं जातं, व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जाईल आणि प्रत्येक टॉपिक, प्रत्येक घटक हा मजबूतीनं तुम्हाला शिकवला जातो. ठीक आहे, अशा पद्धतीची काय आहे बॅच आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी संपर्क साधावा 97 93 92 41 41 या नंबरवरती. ठीक आहे. चला, झालं का लेक्चर? नाही अजून, थांबा थांबा थांबा. ठीक आहे. मग अध्ययनावरती परिणाम करणारे घटक. झालं नाही लगेच पळायचे या ठिकाणी. मध्ये मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात, त्या ॲडव्हर्टाइजमेंट घ्याव्या लागतात, तुम्हाला त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, आहे का नाही? आणि ज्यांनी अजूनही बॅच खऱ्या अर्थानं जॉईन नाही केली त्यांनी निश्चितपणे बॅच जॉईन करावी. ठीक आहे. बघा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, आता यांचं वर्गीकरण आपण करत असतो. एक बाह्य घटक असतात आणि एक आंतर घटक असतात. बरोबर. मग आंतरिक घटक आणि बाह्य घटक याच्यामध्ये फरक काय असतो? आंतरिक घटक मध्ये अगदी त्याच व्यक्तीच्याच आतमधून येणारे, बरोबर, त्या व्यक्तीच्या आतमधून येणारे जे काही घटक असतात त्यांना आपण काय म्हणतो? आंतरिक स्वरूपाचे घटक. मग त्या व्यक्तीच्या स्वतःशी रिलेटेड असणारे, तो त्याचा जो स्व आहे, सेल्फ आहे, त्या स्वशी रिलेटेड असणारे घटक म्हणजे आंतरिक घटक आहेत. मग त्याचं वय असेल, परिपक्वता असेल, प्रेरणा असेल, अवधान व अभिरुची असेल आणि इच्छाशक्ती असेल. सर ॲडव्हर्टाईजला दाखवत जा. बरं ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे. बाह्य घटक कोणते आहेत? जे त्याच्यावरून बाह्य वातावरणापासून त्याला इन्फ्लुअन्स करत असतात बघा. मग त्याच्यामध्ये त्याचा कुटुंब आहे, त्याचा समाज आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचे पूर्वानुभव, ठीक आहे, त्याच्यानंतर योग्य वातावरण असेल, आशयाचे स्वरूप असेल आणि अध्ययन पद्धती असेल. इथं अध्ययन पद्धती नाही बरं का, अध्यापन पद्धती यायला पाहिजे. अध्यापन पद्धती यायला पाहिजे, कारण अध्यापन पद्धती या प्रभावित करत असतात अध्ययनाला. तुम्ही कशा पद्धतीनं शिकवता ते सुद्धा मॅटर करतं ना. नाहीतर मी घेतलं उगाच वाचून दाखवलं, खटखट संपलं लेक्चर, चालेल का? ती अध्यापन पद्धती या ठिकाणी तुम्हाला अध्ययन करण्यासाठी योग्य वाटणार आहे का? तर अजिबात नाही. आणि म्हणून हे आंतरिक घटक झाले आणि हे बाह्य घटक झाले, लक्षात घ्या. ठीक आहे. अध्यापन पाहिजे, यस, अध्यापन पाहिजे, अध्यापन पद्धती, आहे का नाही? चला, मग इथं जर बघितलं आता एक एक घटक आपण, आंतरिक घटक कोणते? अध्ययनकर्त्याशी निगडीत असणारे, त्याच्या स्वतःशी निगडीत असणारे घटक ते म्हणजे त्याचे आंतरिक घटक. त्याच्यामधला पहिला घटक आहे, हे स्टेट बोर्ड मधलं बरं का. हे कुठलं आहे? स्टेट बोर्ड मधलं आहे. तुम्हाला असं कुठून आणलंय? स्टेट बोर्ड, 11वी 12वीच्या स्टेट बोर्ड मधून, जिथून प्रश्न तुमचे तयार केले जातात. प्रश्न तयार करण्यासाठी वापरला जाणारा जो सोर्स आहे तेच या ठिकाणी आपण घेतलेले, हे स्टेट बोर्ड मधलं आहे. आंतरिक घटक. ठीक आहे. मग बघा, वय हा त्याचा आंतरिक घटक आहे, स्वतःशी रिलेटेड आहे. ठीक आहे. मग व्यक्तीचे वय जसं वाढत जातं तशी त्याची अध्ययन क्षमताही कमी होत जात असते. बरोबर. जी क्षमता तुमची 2री 3रीला होती, जी क्षमता तुमची 10वी पर्यंत होती, तीच क्षमता आज कॉन्स्टंट आहे का?
तर नाही, ती क्षमता काय झालेली आहे तर या ठिकाणी निश्चितपणे कमी झालेली आपल्याला पाहायला म्हणजे वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यक्तीचे वय वाढते तशी त्याची अध्ययन क्षमता वाढत जाते बरं का. ठीक आहे, त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी होईल पण क्षमता वाढते, अध्ययन क्षमता काय होते वाढत जाते. विशिष्ट वयापर्यंत अध्ययन क्षमता ही वाढते आणि पुन्हा ती नंतर कमी होते. एकदा 30-40 वर्ष वय झालं की त्याच्यानंतर ही अध्ययन क्षमता काय झालेली असते कमी झालेली असते, आहे का नाही. म्हणजे याचा जर ग्राफ आपण बघितला वय वाढतं तसे असा असेल आणि पुढच्या कालखंडामध्ये तो अशा पद्धतीचा होईल. बरोबर, हा पीक पॉइंट असेल आपण म्हणूया की या ठिकाणी 40 वर्ष, ठीक आहे. 40 वर्ष 40-45 वर्ष कुणाचा असू शकतो, कुणाचा 55 असू शकतो. हो, 11वी आणि 12वीला मानसशास्त्र हा विषय आहे आणि तिथूनच या ठिकाणी हे घेतलेलं आहे. 3 पुस्तकं तिथं 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वय, त्याच्यानंतर परिपक्वता, शारीरिक व मानसिक परिपक्वता असल्यास अध्ययन सुलभ होतं. बरोबर, शरीराने सुद्धा तो कसा असला पाहिजे परिपक्व असला पाहिजे, नाहीतर 3 वर्षाचं पोरगं बसवलं पहिलीच्या वर्गामध्ये नेऊन चालणार नाही. त्याला बालवाटिका अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीला घालावं लागेल, त्याची मानसिक परिपक्वता सुद्धा तिथून तयारी करून घ्यावी लागेल. कारण त्या बालवाटिका अभ्यासक्रमामध्ये त्याच्या पद्धतीचा तो अभ्यासक्रम आहे, त्याला हसत खेळत शिक्षण देण्याची गरज आहे. त्या वयामध्ये जर आपण त्याला पहिलीच्या वर्गामध्ये आणून बसवलं की शिवाय शाळेमध्ये दिवसभर बसवलं तर त्याची या ठिकाणी शारीरिक क्षमता सुद्धा ती असणार नाही आणि मानसिक क्षमता सुद्धा ती असणार नाहीये. हे सुद्धा या निमित्तानं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येणार. त्यामुळे त्याची परिपक्वता असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर आहे प्रेरणा. जेवढी प्रेरणा मोठी तेवढी अध्ययनाची तीव्रता जास्त असते. लक्षात ठेवा, कोणत्याही अध्ययनासाठी स्वतः शिक्षणासाठी उर्मी असणं गरजेचं आहे. स्वतः त्याला या ठिकाणी कळलं पाहिजे की मला शिकायचंय, मला त्याच्यामध्ये ती उर्मी असली पाहिजे, मला जास्तीत जास्त शिक्षण घ्यायचंय, मला ज्ञान घ्यायचंय. तेव्हा त्या ठिकाणी ती प्रेरणा कार्यरत असणार आहे. सेल्फ आपण मोटिवेशन म्हणूया. प्रेरणा कशी असते, ही बाह्य प्रेरणा सुद्धा असू शकते बरं का. लक्षात घ्या, बाह्य प्रेरणा आणि आंतरिक प्रेरणा या प्रेरणेचे 2 प्रकार असतात. बरोबर, बाह्य आणि आंतरिक. ठीक आहे. आंतरिक प्रेरणा म्हणजे काय तर मला शिकायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, मला क्लास 1 ऑफिसर व्हायचंय, ते आतूनच आलंय आणि त्या प्रेरणेतून तो लहानपणापासूनच तयारीला लागलाय, ती झाली आंतरिक प्रेरणा. आणि कोणत्या तरी एका वक्त्याचं भाषण ऐकलं, मी सगळ्या पायऱ्या चढून आलो, मी 10वी नापास आहे, मी 12वी नापास आहे, तरी मी IPS झालो, मी IAS झालो, आणि त्याच्या भाषणातून प्रभावित होऊन तुम्ही लागले का UPSCच्या तयारीला, ती काय झाली बाह्य प्रेरणा. बरोबर, ती काय झाली तुमची बाह्य प्रेरणा झाली. बरोबर, अशक्य, प्रेरणेशिवाय TET पास करणं अशक्य. बरोबर, असे प्रेरणेचे 2 घटक असतात. मग हा आंतरिक घटक जो आहे तो आंतरिक प्रेरणेचा या ठिकाणी आपल्याला इथं विचार करायचा. म्हणजे कोणत्याही अध्ययनासाठी स्वतः शिकण्याची उर्मी गरजेची असते, म्हणजेच अध्ययनासाठी आंतरिक व बाह्य प्रेरणा सुद्धा आवश्यक असतात. बरोबर, मग तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आंतरिक प्रेरणा म्हणजे काय तर स्वतःलाच वाटलं की मला कलेक्टर झालं पाहिजे, आणि बाह्य प्रेरणा म्हणजे काय कोणाचं तरी भाषण ऐकून आपण या ठिकाणी UPSCच्या तयारीला लागलो आणि मी आता IPS होतो, मी IAS होतो, हे मनामध्ये येण्याची प्रक्रिया म्हणजे बाह्य प्रेरणा. समजलं. चला, त्याच्यानंतर आहे अवधान आणि अभिरुची. अवधान आणि अभिरुची, ज्या विषयाचे अध्ययन करायचं आहे त्या विषयाची आवड जर असेल तर त्याकडे लक्ष केंद्रित होते, म्हणजे अवधान केंद्रित होते. अवधान म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस आपण म्हणूया. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस. अवधान या शब्दाचा अर्थ काय असतो की ध्यान. आपण म्हणतो ना तुझं ध्यान कुठे आहे रे, तुझं ध्यानच नाही. ध्यान म्हणजे काय अवधान त्याला म्हणायचंय. बरोबर, म्हणजे लक्ष देण्याची कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस आपण म्हणतो. जर विषय आवडता असेल किंवा विषय शिकवणारा आवडता असेल तर त्या परिस्थितीमध्ये तिकडे लक्ष केंद्रित होतं, अवधान केंद्रित होतं. म्हणजे या 2 गोष्टी एकमेकांना कशा आहेत पूरक आहेत. बरोबर, आणि लक्ष केंद्रित झालं तर आवड सुद्धा बऱ्याच वेळा निर्माण होते. अशा प्रकारच्या ठिकाणी काय आहे तर हे प्रामुख्यानं इमानदार शिक्षक व्हायचं. यस इमानदार साधं आणि सोपं नाहीये. शिक्षक या व्यक्तिमत्वामध्ये ती ताकद आहे. देशाची पिढी घडवण्याची ताकद कोणामध्ये असेल, ते सद्भाग्य कोणाला लाभत असेल तर त्या तुमच्या प्रोफेशनला आहे, ते शिक्षकालाच लाभू शकतं, ते कोणालाही लाभणार नाही. या देशाचा राष्ट्रपती सुद्धा कुठेतरी कोणाचा तरी विद्यार्थी असतो. म्हणून
APJ अब्दुल कलाम साहेब या ठिकाणी म्हणायचे की मला लहान मुलांना शिकवायला आवडतं, शिकायला आवडतं. का? ते एक शिक्षकही उत्तम होते आणि विद्यार्थी सुद्धा उत्तम होते. वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शिक्षक म्हणून त्यांना आवडलं. मग त्यांना तुम्ही जर विचारलं असेल की तुम्हाला कोणतं प्रोफेशन सर्वात जास्त आवडतं, तर शिक्षक हे कलाम साहेबांचं वाक्य आहे. का? तर ते प्रोफेशन, त्या प्रोफेशनमध्ये तेवढी ताकद आहे की देशाची एक पिढी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, घडवू शकता. बरोबर. इच्छाशक्ती शिकण्याची इच्छा असेल तर अध्ययनाची कृती घडते बघा. ठीक आहे. थकवा आणि कंटाळा यामुळे इथं येणार नाही. आणि जर इच्छा नसेल तर आपल्याला अचानकच कंटाळा येऊन जातो. नको बाबा आता बस झालंय कंटाळा आला. आणि जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काय होणार आहे, तर अशा प्रकारचे जे काही बाह्य इन्फ्लुएन्सर जे असतात, थकवा, कंटाळा, हे आपल्याला कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी अडथळा निर्माण करू शकत नाहीत. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. चला मग हे बाह्य घटक बघा. बाह्य घटक कोणते कोणते येतात? कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी. विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीमध्ये मग आपल्याला माहिती आहे की त्यांचा धर्म कोणता आहे, त्यांची संस्कृती कशा प्रकारची आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी त्याची भाषा कशा पद्धतीची आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा विद्यार्थी असतो की शिकण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे, त्याची क्षमता सुद्धा आहे, पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणानं त्याला मुख्य शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येता येत नाही किंवा त्या दर्जाचं शिक्षण त्याला मिळत नाही. मग त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बऱ्याच वेळा या ठिकाणी काय होत असते, कारणीभूत ठरत असते. भौतिक साधनं, त्याला जी काही सोयी सुविधा मिळत आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मॅटर करत असतात. दुसरी गोष्ट, वडीलधाऱ्यांचे शिक्षण, वडीलधारे किती प्रमाणामध्ये, त्याच्या घरामध्ये जे काही मोठी माणसं आहेत ती कशी शिकलेली आहेत, काय शिकलेली आहेत, कितवीपर्यंत शिकलेली आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन्स काय आहे, त्याच्यावरून सुद्धा बऱ्याच वेळा आपण जर बघितलं असेल तर डॉक्टरचा मुलगा बऱ्याच वेळा डॉक्टर बनतो, शिक्षकाचा मुलगा शिक्षक बनतो. हे मॅक्झिमम वेळेस घडतं. का? त्याच्या अवतीभोवती तशा प्रकारचं वातावरण आहे आणि तो त्याला त्या पद्धतीचं घडवण्यासाठी मदत करतो आहे. ठीक आहे. एखाद्या कलेक्टरच्या घरामध्ये बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्याही जास्त असते. का? वातावरण तशा पद्धतीचं आहे. बरोबर. हे प्रामुख्याने काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आणि संस्कार, अशा अनेक बाबी समाविष्ट होतात ज्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीशी रिलेटेड असतात. हे तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टीचा त्या बालकाच्या अध्ययनावरती परिणाम होतच असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्वानुभव. आता पूर्वानुभव किती महत्वाचा आहे बघा. तुम्ही डीएड करताना मी तुम्हाला काय म्हटलं की डीएड करत असताना जर तुम्ही चांगल्या पद्धतीने विषय समजून घेतलेला असेल, तुम्हाला तो समजलेला असेल, तर टीईटीच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे तो कमी वेळामध्ये शिकणार आहात, तुम्हाला तो कमी वेळ लागणार आहे. बरोबर. पूर्वानुभव आहेत. ज्या विषयाचं अध्ययन करावायचं आहे त्या संबंधीचे पूर्वज्ञान जर असेल, जसं की आपण म्हटलं की जेव्हा आपल्याला सरासरी शिकायची आहे, सरासरी शिकत असताना त्याचं बेसिक, सरासरी म्हणजे काय, बेरीज वजाबाकी कशा पद्धतीनं केली जाते, बॉडोमास कसा वापरायचा, हे जर आपल्याला माहित असेल तर सरासरी सारखी उदाहरणं आपल्याला सहज पद्धतीने सोडवता येऊ शकतात. आपल्याला ते जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. म्हणजे पूर्वानुभवाचा फायदा कुठेतरी काय होणार आहे, पुढच्या अध्ययनावरती होणार आहे, त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. ठीक आहे. सर तुम्ही छान शिकवा. थँक्यू सो मच. ठीक आहे. अशा पद्धतीने एकंदरीत काय आहे, तर हे बाह्य घटक अध्ययनावरती परिणाम करत असतात. हे इथं लक्षात घेणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. योग्य वातावरण. बरोबर. म्हणजे त्याचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते पॉझिटिव्ह स्वरूपाचं असलं पाहिजे, अध्ययनपूरक वातावरण असलं पाहिजे. नाही तर घरामध्ये शिक्षणाचं महत्त्व कोणालाच नाही, कशाला शाळेत जातो रे, तसं जर त्याला म्हटलं तर त्याचं अर्ध तर अध्ययनाची जी इच्छा आहे ती तिथंच मरून गेली. त्याला तिथंच कळतं की अध्ययनाची काही गरज नाहीये, शिक्षणाची काही गरज नाहीये. हे जगतात म्हणले आपणही जगू शकतो. पण जर योग्य पद्धतीचं वातावरण असेल, शिक्षण घ्यावं लागतं कायम, हे जर उच्चारत राहिलो, त्याला तशा पद्धतीचं वातावरण मिळालं, घरामध्ये उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित लेकरं जर असतील, लोक असतील, तर निश्चितपणे त्या लेकराला काय होणार आहे, शिक्षण घेण्याची आंतरिक ओढ निर्माण होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याला योग्य वातावरण मिळणं गरजेचं आहे. सहजरित्या अध्ययन या ठिकाणी घडणार आहे. हे इथं काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. बरं झालं आमची कमेंट वाचली, तरी एकच कमेंट झालं. नाही, सर्वांचीच वाचतो मी, तसं काही नसतं, सर्वांचीच वाचतो, चिंता करू नका. ठीक आहे. आशयाचे स्वरूप आकरणीय आशयामुळं, म्हणजे आशय कसा आहे, समजण्यास सोपा आहे,
किचकट आहे, पूर्वज्ञान त्याचं आहे का नाही, या प्रकारच्या जे काही घटक असतात, म्हणजे जो आपल्याला ज्याचं अध्ययन करायचं आहे तो आशय नेमका कशा आहे त्याच्यावरून सुद्धा काय होणार आहे, तो 100% अध्ययन हे ठरणार आहे, अध्ययनाची प्रक्रिया ठरणार आहे. जर आशय समजण्यासाठी सोपा असेल, सुरळीत असेल, सरळ असेल तर अध्ययनाची प्रक्रिया ही सुद्धा सरळ आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि जर आशय किचकट असेल तर मात्र ते या ठिकाणी समजण्यासाठी अवघड जाईल आणि त्यामुळं क्लिष्टपणा जर अध्ययनामध्ये आला तर अध्ययनाच्या बाबत निगेटिव्हिटी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. याला सोप्या करून, म्हणजे सांगणारा सुद्धा कसा असला पाहिजे, सोपाच करून सांगणारा पाहिजे, तेव्हा कुठंतरी या ठिकाणी काय होणार आहे तर ही क्लिष्टता दूर होणार आहे. बरोबर. मग अध्यापन पद्धती पाहिजे. ठीक आहे. प्रत्येकाच्या अध्ययन पद्धती भिन्न, म्हणजे अध्यापन पद्धतीमध्ये बरं का अध्ययन झालंय, प्रत्येकाच्या अध्यापन पद्धती म्हणजे मी जशा पद्धतीने शिकवतोय तसाच प्रत्येक जण शिकवेल असं होत नाही. प्रत्येकाची अध्यापन पद्धती कशी असते, वेगळी असते. आणि ज्या पद्धतीनं एखादा अध्यापक शिकवतोय त्या पद्धतीनुसार या ठिकाणी ते काय झालं पाहिजे तर त्या अध्ययनार्थ्याला समजलं पाहिजे, विद्यार्थ्याला. अध्ययनार्थी म्हणजे आपण त्याला विद्यार्थ्यासाठी शब्द वापरतो बघा. ठीक आहे. चला लक्षात घ्यायचंय कोणते बुक रेफर करा, मी त्याबद्दल सांगेल तुम्हाला निवांत पद्धतीने. ठीक आहे. मग अध्ययन पद्धतीचा सुद्धा इथं अध्यापन पद्धतीचा सुद्धा प्रभाव त्या अध्ययनावरती, त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावरती निश्चितपणे घडत असतो. हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून लक्षात ठेवा, पुन्हा एकदा उत्कर्ष इन्स्टिट्यूटची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे 16 तारखेपासून. ठीक आहे. ज्यांनी अजूनही जॉईन केलेली नसेल, ज्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये TET पासच करायचे, त्यांनी 100% जॉईन करून घ्यावा. रिझल्ट आणून देण्याची जबाबदारी ही उत्कर्ष टीमची असेल. क्वालिटी कंटेंट आणि त्याच पद्धतीच्या अध्यापन पद्धती सुद्धा अगदी तुम्हाला सुकर करण्यासाठी, तुमचं अध्ययन सुकर करण्यासाठी असणार आहेत. त्या पद्धतीनं या ठिकाणी टीचिंग केलं जाईल, अध्यापन केलं जाईल, जे तुम्हाला अध्ययन सुद्धा तुमचं तेवढंच उच्च दर्जाचं होऊन जाईल आणि येणाऱ्या TET मध्ये तुम्हाला निश्चितपणे यश प्राप्त होईल. आमचं टार्गेट आहे 110 पर्यंत, 110+. तुम्हाला तेवढी गरज नाहीये, पण आम्ही या ठिकाणी 110+ तुम्हाला घेऊन जाणार, जेणेकरून ज्या दिवशी पेपर झाला त्याच दिवशी तुम्ही या ठिकाणी काय ठरवणार आहात की सर आम्ही पास झालो. ठीक आहे. चला झालं का सर, त्या लवकर 10 मिनिट 10 नाही, जेवढं होतं तेवढं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. हे डेमो लेक्चर्स आहेत. ठीक आहे. चला अजून व्यवस्थित पद्धतीने आपण काही प्रश्न पुढच्या 140ची गरज नाही, 140+ची गरज तुम्हाला काय गरज आहे त्याच्यामध्ये, ही TET आहे. TET मध्ये 140ची काय गरज आहे तुम्हाला, 90लाच पास आहात. ओपन जर मध्ये असाल तर 90ला पास आहात आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर 82ला पास आहात. त्यामुळे 110 जर मार्क आले तर त्याच्यापेक्षा किती जर याच्यामध्ये मार्क्स घेणाले तरी त्याला अर्थ नाही. हा, जेव्हा TEIT अभियोग्यता परीक्षेमध्ये तुम्हाला 150चं टार्गेट ठेवायचं, अभियोग्यता परीक्षेमध्ये तुम्हाला 150चं टार्गेट ठेवावं लागेल आणि ते सुद्धा सहज शक्य आहे. आमच्या टीम मधल्या बऱ्याच शिक्षकांचे सुद्धा तसे तुम्हाला पाहायला मिळतील. नाईस सेशन, थँक्यू सो मच. ठीक आहे. थांबूया आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून. सुया पुन्हा उद्या याच वेळेला याच माणसासह. तुम्ही नवीन असाल, तुम्ही तुमच्यासाठी कंटेंट नवीन असेल फक्त. ठीक आहे. व्यक्ती तोच असेल, वेळ तीच असेल, फक्त या ठिकाणी दिला जाणारा कंटेंट हा काय असणार आहे तर निश्चितपणे नवीन असेल. चालेल सर. टेटचे पण क्लास घेता का तुम्ही? डेफिनेटली. ठीक आहे. ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. जाता लाईक करून टाका, सर्वांनी लाईक करून टाकायचं आहे. नाईस सेशन, थँक्यू. ठीक आहे. चला चला ठीक आहे. थँक्यू. थांबूया. थँक्यू सो मच.